तर आज मी गेलतो एका कार्यक्रमाला आणि तिथे अशी एक पद्धत बघायला मिळेल ते आम्हाला वाटलं नव्हतं. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी पारस तोंड घेऊन गेलतो कटिंग करायला. कटिंग वगैरे केली टॉप मध्ये, कसं दिसतोय सांगा कमेंट मध्ये. आणखी आंघोळ केली नव्हती, पारस गेलतो कटिंग करायला. घरी येऊन बघतोय तर काय तर गडी भेटलेलं सकाळ सकाळी लोडो खेळायला. मग म्हणलं खेळा खेळा असू द्या, मग आपण पण घेतली अशी टॉप मध्ये आंघोळ करून थोडस जेवण घेतलं. मग झालं असं तयार टॉप मध्ये, कारण जायचं होतं आपल्याला एका कार्यक्रमाला आपल्या जिगजिनीला, आपल्या गावाला खऱ्या. मग म्हणलं आपण तयार झाले, म्हणलं आपली गाडी पण जरा पुसून घ्यावं. मग गाडी घेतली अशी पुसून टॉप मध्ये. मग निघालो आपल्या गावाच्या दिशेने. गेल्या गेल्या थोडं अंतर काय गेलो, पुढे लागलेला ट्रक काय नेबारच डोळावडा लागलेला. तर आपल्याला माग फुकटची पावडर बसायला आलेली, पण काय घरनं लावून झालतो तरी पण आपल्याला फुकटची मिळायला लागलेली. मग घेतली थोडीशी लावून निघालो. मग लागलो हायवेला. मग हायवेला लागल्यावर का आपण सुट्टी देतोय, असं सणाना पेरी करत निघालो गावाच्या दिशेनं. पोचलो गावात पोचल्यावर मम्मीला सोडलं कार्यक्रमाच्या ठिकाणी. मी मग गेलतो स्टिंग बघायला. स्टिंग काय मिळालं नाही. मग आलो माघारी. तर आपला विलोगर भावान इकडे लागली जनरेटर तोडायला. मग इथं जेवण आधी चालू होतं. मग असं मग आम्ही सगळ्यांनी जेवण घेतलं. सगळ्यांचं जेवण झालं तर इकडे छोटा हाती काय सुट्टी देत नव्हता. या गाड्यात लागलेलं जेवण भारी खातच बसलेला. मग सगळ्यांचं जेवण झाल्यावर असं निवांत बसून घेतलं थोड्या वेळ. मग तोपर्यंत इकडे आपल्या भावानं बोलवलं, फोटो काढा म्हणला नवीन मोबाईल मध्ये, कसं निघते बघावं म्हणलं. आणि इकडे असं त्याच्यासोबत आणि त्याच्या मित्रासोबत फोटो काढून घेतले टॉप मध्ये. हा आपला भाव पण व्लॉग बनतो. त्याचा व्हिडिओ बघत असेल तर खाली अकाउंट दिलेला आहे, जाऊन बघा. कोणाला कळत असेल तर कन्नड. मग इकडे झाली कार्यक्रमाला सुरुवात. मी इकडे बसलेलं आमचं पाहुण्यानं काय नवीन मोबाईल घेतलेला, सुट्टी देत नव्हतं. फोटोज काढायला बघा कसं दाखवते आता मोबाईल. आम्हाला काय भाव दे नव्हतं. पाहुणं बघा कसं मोबाईल दाखवतोय गडी. मग पाहुणे थोडी फोनवर मजा केली आणि येऊन बसलो आणखी आपल्या आपल्या ठिकाणी निवांत पैकी झाडाखाली. मग इथं झाडाखाली येऊन थोडा व्हिडिओ काढा म्हणलंय तर गोविंद स्वीट मध्ये तोंड घालायला लागला. बघा कसं करतोय. मी इकडे कार्यक्रम झाला आणि इकडे केक कापायला चालू केलं. मी म्हंटल हे काय सिस्टीम, नवीन सिस्टीम आली म्हंटल काय तर. साखरपुड्यात केक कापाय सिस्टीम आली सांगा कमेंट मध्ये. मग म्हटलं असू द्या कसली तर सिस्टीम, आपण बघत बसूया निवांत पैकी. बसून तुम्हाला केक तर दाखव म्हटलं. केक काय दिसत नव्हता, थोडा थोडा दिसायला आलेला. असू द्या म्हटलं आता तुम्हाला बघायला पण मिळणार नाही आणि आम्हाला खायला पण मिळणार नाही. बसूया म्हटलं आता बघत आपलं काय म्हटलं. मी इकडे कार्यक्रम झाला, इकडे फोटोशूट चालू झालं. फोटोशूट चालू झाल्यावर इकडे आम्हाला नवरी बघायला मिळले. कार्यक्रम झाल्यावर निघालो घराकडे जायला. सगळी गँग चाललेली गाडीकडे. तोपर्यंत आणखी एकदा पाहुणं दिसलं. पाहुणं आणखी फोटोज काढायला आलेलं. म्हटलं आज काय सुट्टी देत नाही आम्हाला, मोबाईल सुद्धा दाखवणं झालं. मग घेतली गाडी निघालो घराकडच्या दिशेने. घरी जायला निघालो तोपर्यंत इकडे मामीने अडवलं. मग त्यांच्या घरी गेलो. मग तोपर्यंत इकडे मामाची एसपी साईन दिसली. ती किती ॲव्हरेज देते बघा म्हटलं. ही तर काय लय ॲव्हरेज द्यायला आली, 74 ॲव्हरेज दिलेली. आपल्या स्प्लेंडर पेक्षा जास्त द्यायला लागलेली. मग तिथनं निघालो घरी जायला. आपल्यासोबत आलेली गँग काय दुसऱ्याच रस्त्याने गेली, दुसऱ्या मार्गाने. मग आता आपला व्हिडिओ इथं संपतोय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.